नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ठिकाणी मी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना आता पैसे परत करावे लागणार आहेत. मग आता त्या नेमक्या कोणत्या महिला आहेत, त्यांची नेमकी कॅटेगरी काय आहे, त्यांनी पात्रतेचे निकष पूर्ण केलेले नाहीत का, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. त्याचबरोबर यापूर्वी आपण या ठिकाणी मोफत तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच मान्यता प्राप्त झालेली आहे, त्या योजनेसंदर्भातली सविस्तर माहिती जवळजवळ 10-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघा, जेणेकरून ज्याच्यामध्ये पात्रता काय आहे, निकष काय आहे, अर्ज कसे करावेत, त्यासोबत नेमकं त्याचं स्वरूप काय असणार आहे, मग सोबत आपण कोणाला नेऊ शकतो का, न्यायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे, कोणत्या प्रकारे अर्ज भरायचा आहे, ऑनलाईन भरता येत नसेल तर ऑफलाईन अर्ज कसा भरायचा आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये मी तिथं दिलेली आहे. तुम्ही जरूर तोही व्हिडिओ बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडे जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू केलेली ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी आहे. योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. तसेच एका पात्र महिलेला एका वर्षामध्ये 18,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा सुद्धा कमी असणाऱ्या कुटुंबातल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील. तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण हा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांसाठीच मर्यादित आहे. ज्या महिलांचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल, त्याही या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या जातील. अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू असून इच्छुक महिलांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. आता या महिला ठरणार आहेत अपात्र, केले जाणार आहेत पैशाची वसुली. ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सादर करून अर्ज मंजूर करून घेतलेले आहेत, त्यांना 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये शिंदे सरकारकडून वितरित करण्यात आले आहेत. मात्र आता या योजनेसंदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे. अशा महिलांनी ज्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्यास त्या अपात्र ठरतील. त्यांच्याकडून योजनेच्या पैशाची वसुली केली जाईल. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम योजनेचा आधीच लाभ मिळत आहे, त्या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत. मात्र अनेक महिलांनी याचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याचे आता राज्य सरकार यांच्याकडून या योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत. योजनेचा पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जुलै-ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर काही महिलांच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे रक्कम कापली गेली. काही प्रकरणामध्ये कर्जांच्या थकबाकीमध्ये याची वळवणी झाली. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये काही लाभार्थ्यांना या योजनेचा अपेक्षित फायदा मिळालेला नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फक्त याच महिला असतील पात्र, त्यांनीच करावा अर्ज. वयोगट आहे 21 ते 65. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. विवाहित स्थितीमध्ये विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार या योजनेसाठी पात्र राहतील. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. अर्जदार महिला महाराष्ट्रातील अधिवास असणं गरजेचं आहे. पण ज्या महिलेचा जन्म इतर राज्यामध्ये झाला असून त्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाशी विवाह केला असेल, तरी देखील त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ नसणाऱ्या महिला कोण आहेत? तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर तत्सम योजनेचा लाभ आधीच घेत आहेत, त्या महिला या योजनेत अपात्र आहेत. तरी योजनेच्या लाभासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र सादर करणं बंधनकारक आहे, ज्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी तत्सम कागदपत्रांचा समावेश असणं आवश्यक आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. त्यामुळे ज्याही महिलांना पैसे आलेले नसतील त्यांनी थोडीशी तपासणी करावी की जर त्या काही समकक्ष योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिला याच्यासाठी अपात्र आहेत. आणि ज्यांना आलेले आहेत पैसे पण ज्या या योजनांचा लाभ घेतात
त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे, कारण या रकमेची वसुली ही राज्य शासनाकडून पुन्हा होणार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, मदतपूर्ण वाटला असेल, तर नक्की एका गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.